गणपतीच्या पहिल्या दिवशी गिल्ट फ्री मोदक खाण्यासाठी मी गेल्या 25 दिवसांपासून फॅट लॉस करतोय. गणपती आहेत 10 दिवसांवर आणि आपल्याला 26 तारखेच्या आत 67 केजीज वेटपर्यंत पोचायचं आहे. मी स्टार्ट केलेलं 21 तारखेला 75.8ला आणि सध्या आहे 70.2. आपल्याला तर 10 दिवसात पोचायचं आहे 67ला, म्हणजेच 3.2 केजीज इन 10 डेज. आय नो असं वाटेल की एवढं लूज झालेलंच आहे, आत्ता पण होईल. बट मित्रांनो, तसं नसतं. कसं आहे, इनिशियल वेट लवकर लूज होतो, एस्पेशली वॉटर वेट असल्यामुळे, आणि नंतरचा जो पार्ट असतो ना, ते हळूहळू डिफिकल्ट होत जातं आणि स्लोली लूज होतो. त्यामुळे हा ॲक्च्युली मोठा चॅलेंज आहे. बघा, डायटिंग चालू आहे, वर्कआउट चालू आहे, कार्डिओ अधूनमधून मिस होतो आहे, बट ठीकठाक चालू आहे, इम्प्रूव्ह होईल. माझ्यासमोर आता मोठं टास्क काय आहे की आपल्याला कन्सिस्टंट राहून अचीव करायचं आहे. कारण तसं नाही केलं तर मग गणपतीत सुद्धा मला डायटिंग करावी लागेल, जे की ऑफकोर्स मला नाही करायचं आहे. गणपती बाप्पा फेवरेट आहेत माझे आणि त्यामुळे मला गणपती फेस्टिवलमध्ये पेढे एन्जॉय करायचे आहेत, फेअरली डायटिंग पण करायची आहे. पण त्याहीपेक्षा जास्त इम्पॉर्टंट हे आहे की पहिल्या दिवशी तो मोदक खायचा आहे. सो पुढच्या 10 दिवसांसाठी रेडी राहा. बाय द वे, तुम्हाला पण मोदक आवडतात का? जर आवडत असतील तर कमेंटमध्ये एकदा गणपती बाप्पा मोरया पाठवा.